नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी लहान मुलांचं टिफिन आणि ऑफिसचं टिफिन अशा दोन्हींचे व्हिडिओ शेअर केलेत. त्याचं अगदी साधं सिंपल टिफिन आहे. तर सॅलडमध्ये मी काकडी आणि गाजरचे स्लायसेस दिलेत आणि भाजी आज टोमॅटोची छान अशी चटणी केलेली आहे. त्यानंतर चपाती आणि एक छोटंसं टिफिन आहे. त्याच्यामध्ये जवसाची चटणी दिली आहे आणि चटणीमध्ये शेंगदाण्याचं तेल आहे, तर ते थोडंसं टाकलंय आणि मी चमच्याने ते मिक्स करून देते, कारण मग ते असंच राहिलं ना, तर ते झाकणामध्ये पूर्णपणे तेल येतं आणि चटणी मग त्यामुळे झाकणही खराब होतं. त्याच्यामुळं असं मिक्स करून दिलं ना, तर ते अगदी छान व्यवस्थित राहते. तर असा एक साधा सिंपल असा ऑफिस टिफिन आहे. तर हा छोटा जो टिफिन आहे ना, त्याच्यामध्ये लोणचं किंवा चटण्या देण्यासाठी अतिशय छान असा युजफुल असा टिफिन आहे हा. अगदी छोटासा आहे. आणि त्याचबरोबर मुलांच्या टिफिनला पण मी टोमॅटोची चटणीच दिली होती. तर गूळ टाकून केलेली होती, थोडीशी गोडसर अशी. त्याच्यामुळे मुलांनाही ते आवडते. त्यानंतर मी चपात्या पॅक केल्या आणि नंतर माझ्या लक्षात आलं, की अरे तूपच लावायचं राहिले चपातीला. मग परत वरून थोडंसं असं तूप छान मध्ये टाकलं, कारण मुलांना असं तूप लावलेली चपाती आहे ना, तर ती आवडतेच. त्यामुळे मग नंतरून मग मी त्याच्यामध्ये तूप ॲड केलं आणि त्याचबरोबर आजच्या स्नॅक्सच्या टिफिनमध्ये तर काल आम्ही रव्याचे लाडू बनवले होते आणि पार्थला तर रव्याचे लाडू फार आवडतात. मग आजच्या स्नॅक्सच्या टिफिनमध्ये दोघांची रिक्वायरमेंट होती, की रव्याचे लाडू हवेत. असंच काही ना काहीतरी घरी बनवून ठेवावं लागतं टिफिनसाठी. तर असा साधा सिंपल ऑफिस आणि लहान मुलांच्या टिफिनचा मेनू होता आणि मस्तपैकी टिफिन बॅगमध्ये पॅक केलेत आणि एक नॅपकिन पण लागतो. म्हणजे टिफिनच्या खाली नॅपकिन ठेवलं ना, की खूप खराब होत नाही. तर त्याच्यासाठी तर असा साधा सिंपल आजचा मेनू आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.